स्वामी समर्थ. तुमच्या घरात खूप आर्थिक अडचणी असतील, तुमच्या घरात सतत कटकट होत असेल, तुमच्या घरात पैसा येऊन टिकत नसेल, तुम्हाला खूप पितृदोष लागलेला असेल, तर होळीच्या दिवशी फक्त हा उपाय करा आणि ही वस्तू घरी आणा. तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होऊन जाईल. होळीमध्ये तुमच्या घरातील सगळी वाईट शक्ती दूर होऊन जाईल. फक्त हा उपाय मनभावाने आणि श्रद्धेने करायचा आहे. येत्या 2 मार्चला 2026 रोजी फाल्गुन महिन्यातील पवित्र पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा साजरी होते आणि याच दिवशी संध्याकाळी होलिकाचं दहन होणार आहे. 3 मार्चला धुलिवंदन आहे. तसेच त्या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे काही विशेष नियम अधिक काटेकोरपणे पाळणं आवश्यक मानलं जातं. होळी हा फक्त रंगाचा सण नाही, तर आपल्या मनातील लोभ, क्रोध, मत्सर, अहंकार आणि वाईट सवयी जाळून टाकण्याचा दिवस आहे. पण ज्योतिषी आणि पारंपरिक मान्यतेनुसार या दिवशी काही गोष्टी देणं, काही गोष्टी करणं किंवा काही चुका करणं टाळावे असं सांगितलं जातं. मंडळी, होळीचा सण फक्त रंगाचा नाही, तर तुमच्या आयुष्यातील अडचणी, घरातील तणाव आणि आर्थिक संकट जाळून टाकण्याची एक मोठी संधी आहे. पण योग्य वेळ, योग्य पद्धत आणि श्रद्धा नसेल तर त्यांचा पूर्ण लाभ मिळत नाही. म्हणूनच हा संदेश शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका. होळी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते आणि त्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर होलिकाचं दहन केलं जातं. हो, अग्नी वाईटवर चांगल्याचा विजय आणि आपल्या मनातील राग, मत्सर, अहंकार, भांडण, नकारात्मक विचार जाळून टाकण्याचा प्रतीक आहे. होळीच्या दिवशी घर स्वच्छ करणे, संध्याकाळी शुभ वेळेत होळीसमोर उभे राहून हात जोडून प्रार्थना करावी की हे देवी, माझ्यातील सर्व वाईट विचार जाळून टाक, माझ्या घरात शांती व समृद्धी दे. त्यानंतर तीळ, गहू, तांदूळ किंवा नारळ अग्नीत अर्पण करावे आणि 3 किंवा 7 प्रदक्षिणा घालाव्यात. प्रत्येक फेरीत मनात चांगले इच्छा कराव्यात, जसे की घरात प्रेम राहो, पैशांची अडचण दूर हो, आरोग्य चांगले राहो. या दिवशी शक्यतो उधार पैसे देऊ नयेत. घरातील मीठ, साखर, दूध यासारख्या वस्तू बाहेर देऊ नयेत आणि कुणाशी भांडण करू नये, कारण हा दिवस सकारात्मकतेचा आहे. पूजा झाल्यानंतर अग्नी शांत झाल्यावर त्यातील थोडी पवित्र राख घरी आणून ती देवघरात ठेवावी किंवा मुख्य दरवाजाजवळ हलकी शिपडावावी. अशी श्रद्धा आहे की त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, वातावरण शांत आणि आर्थिक सामर्थ्य वाढण्यास मदत होते. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाला दिखावा नको असतो, तर मनापासून केलेली प्रार्थना हवी असते. त्यामुळे भीती न बाळगता श्रद्धेने, शांत मनाने आणि प्रेमाने होळी साजरी करा. जुने वाद विसरा, कुटुंबासोबत आनंदाने वेळ घाला आणि नवीन सुरुवात करा. हीच खरी होळी आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा.